पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये आज वैष्णवी हगवणेचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुधीर हगवणे याला जे कोर्टामध्ये जे आहेत आज हजर करण्यात आलेलं होतं आणि कोर्टामध्ये युक्तिवाद करताना महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते पोलिसांकडून कोर्टासमोर मांडण्यात आले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टासमोर युक्तिवाद करताना आज धक्कादायक माहिती जी आहे ती कोर्टासमोर देण्यात आली ती म्हणजे वैष्णवी हगवणे हिचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, कारण तिच्या शरीरावरती जखमा व्रण जे आहेत ते सुद्धा आढळून आलेले होते आणि त्याचा स्पष्टपणे उल्लेख जो आहे तो सुद्धा रिमांडमध्ये करण्यात आलेला आहे। आज कोर्टासमोर युक्तिवाद करताना पोलिसांनी म्हटलेलं आहे की वैष्णवी हगवणेच्या शरीरावरती वेगवेगळ्या जखमा ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर जो आहे तो मारहाणीसाठी करण्यात आलेला आहे। त्यामुळे जी वैष्णवी हगवणेला मारहाण करताना शस्त्र वापरण्यात आलेली आहेत ती शस्त्र जे आहेत ते पोलिसांना जप्त करायचे आहेत। त्यापैकी एक प्लास्टिक पाईप जो आहे जो शशांक हगवणेनं वैष्णवी हगवणेला मारहाण करताना वापरलेला होता तो प्लास्टिक पाईप जो आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि आणखी काही शस्त्र जे आहेत ते पोलिसांना जप्त करायचे आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सासरे राजेंद्र हगवणे आणि सुधीर हगवणे यांना जे कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं होतं त्यांच्या युक्तिवादातले महत्त्वाचे मुद्दे होते ते म्हणजे राजेंद्र हगवणे हे गुन्हा दाखल झाल्यानंतर जवळपास 7 ते 8 दिवस जे आहेत ते फरार होते। त्यामुळे फरार दिवसामध्ये राजेंद्र हगवणेनं कुठं कुठं प्रवास केला आणि प्रवास करताना जी वाहनं राजेंद्र हगवणेनं वापरलेली होती ज्याच्यापैकी फॉर्च्युनर कार जी आहे जी वैष्णवी हगवणेच्या लग्नामध्ये गिफ्ट म्हणून देण्यात आलेली होती ती पोलिसांनी जप्त केलेली आहे। मात्र इतर ज्या गाड्या राजेंद्र हगवणेनं वापरलेल्या होत्या त्या गाड्या पोलिसांना जप्त करायच्या आहेत आणि कोणकोणत्या ठिकाणी राजेंद्र हगवणेनं प्रवास केलेला आहे त्या ठिकाणचा तपास जो आहे तो करायचा आहे आणि याच कारणास्तव आज युक्तिवाद करताना कोर्टासमोर जे आहे ते पोलिसांनी रिमांड मागितली। जवळपास 7 दिवसांची पोलीस कस्टडी जी आहे ती मागण्यात आली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या एकत्रित परिवाराचा तपास जो आहे चौकशी जी आहे ती पोलिसांना करायची आहे ज्याच्यामध्ये वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे त्याचबरोबर दीर सासरे आणि ननंद या 4 जणांची एकत्रित चौकशी आहे ती पोलिसांना करायची आहे। त्यामुळे 7 दिवसांची पोलीस कस्टडी जी आहे ती आज मागण्यात आलेली होती। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज युक्तिवाद करताना पोलिसांकडून 2 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते युक्तिवादामध्ये मांडण्यात आलेले होते ते म्हणजे वैष्णवी हगवणेच्या शरीरावरती व्रण जे आहे ते आढळून आलेले आहेत आणि प्लास्टिक पाईपनं वैष्णवी हगवणेला जे आहे ती मारहाण करण्यात आली अशा पद्धतीची धक्कादायक माहिती आज पोलिसांनी कोर्टासमोर दिली। त्यामुळे प्लास्टिक पाईप जो जप्त करण्यात आलेला आहे त्याच्या पुढचा आणखी तपास जो आहे तो पोलिसांना करायचा आहे। त्यामुळे 7 दिवसांच्या पोलीस कस्टडीची मागणी केलेली होती मात्र 5 दिवसांची पोलीस कस्टडी जी आहे ती कोर्टानं मंजूर केलेली आहे। या प्रकरणामध्ये आता आणखी तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जाईल। मात्र जे स्त्रीधन म्हणून लग्नामध्ये 51 तोळे सोनं जे आहे जे वैष्णवी हगवणेला लग्नामध्ये हगवणे परिवाराला कसपटे परिवाराने दिलेलं होतं ते सोनं जे आहे ते फेडरल बँकेमध्ये तारण म्हणून ठेवण्यात आलेलं होतं। त्यामुळे हे सोनं जे आहे ते कोणत्या कारणासाठी बँकेमध्ये तारण ठेवण्यात आलं आणि त्याच्या पैशांचा वापर जो आहे तो हगवणे परिवारानं नक्की कोणत्या कारणासाठी केला याचा सुद्धा तपास जो आहे तो पोलिसांना करायचा आहे। त्यामुळे 2 महत्त्वाचे मुद्दे आजच्या युक्तिवादावेळी पोलिसांनी मांडलेले आहेत असं म्हणावं लागेल। ज्याच्यामध्ये एक मुद्दा होता वैष्णवी हगवणेच्या शरीरावरती व्रण जे आहे ते आढळून आलेले आहेत प्लास्टिक पाईप जप्त करण्यात आलेला आहे आणि 51 तोळे सोनं जे लग्नामध्ये स्त्रीधन म्हणून देण्यात आलेलं होतं त्या स्त्रीधनाचं नक्की पुढे काय झालं। वैष्णवी हगवणेला प्लास्टिक पाईपनं मारहाण केलेलं आहे त्यामुळे पोलिसांकडून आणखी एका कलमाची वाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये IPC 118C हे कलम जे आहे ते पोलिसांकडून वाढवण्यात आलेलं आहे आणि आता पुढची कार्यवाही जी आहे ती पोलिसांकडे केली जाते। एकत्रित तपास जो आहे हगवणे परिवाराचा पोलिसांना करायचा आहे। त्यामुळे आज 5 दिवसांची पोलीस कस्टडी जरी देण्यात आलेली असली तरी सुद्धा जी फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आलेली होती वेगवेगळ्या वाहनांमधून प्रवास जो आहे तो राजेंद्र हगवणेनं फरार दिवसांमध्ये केलेला होता त्याचा तपास जो आहे तो करायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फरार दिवसामध्ये सासरे राजेंद्र हगवणेला आर्थिक मदत जी आहे ती नक्की कोणी कोणी केली याचा तपास पुढच्या काळामध्ये पोलिसांकडून केला जाईल। त्यामुळे आज युक्तिवादावेळी हे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत आज कोर्टासमोर मांडलेले होते आणि या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांकडून 5 दिवसांची पोलीस कस्टडी जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे आणि पुढची तारीख जी आहे ती 28 तारखेला होणार आहे। त्यामुळे 28 तारखेला पोलिसांकडून आणखी काय माहिती कोर्टासमोर दिली जाते पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र या परिवारातील 4 जणांची एकत्रित चौकशी जी आहे ती पोलिसांना करायची आहे। मात्र धक्कादायक माहिती जी आहे जी रिमांडमध्ये आज खरं तर पोलिसांनी कोर्टासमोर ठेवली ती म्हणजे वैष्णवी हगवणेला प्लास्टिक पाईपनं जे आहे ते शशांक हगवणेनं मारहाण केलेली होती तो प्लास्टिक पाईप पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि एका कलमाची वाढ जी आहे ती सुद्धा पिंपरी चिंचवड पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। तो आज युक्तिवाद जो आहे तो कोर्टासमोर ठेवण्यात आला आणि 28 तारखेपर्यंत सासरे राजेंद्र हगवणे आणि दिराला पोलीस कस्टडी जी आहे ती देण्यात आलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विशाल रायपूर प्रदीप कापसे TV9 मराठी पुणे।